वाल्मिक कराडची प्रकृती बिघडलेली आहे। कराडला अंबाजोगाईला हलवण्याच्या हालचाली आता सुरू असल्याची माहिती मिळते। वाल्मिक कराड सरपंच देशमुख हत्या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार आहे। कराडला 3 दिवसांपासून कारागृहातच सलाईन लावण्यात आले। बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली। गेल्या 3 दिवसांपासून जेलमध्ये त्याच्यावर सलाईन लावून प्राथमिक उपचार सुरू आहेत। वाल्मिक कराडला अंबाजोगाईला नेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। वाल्मिक कराड हा मस्साजोगचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। प्राथमिक माहितीनुसार वाल्मिक कराडला यूरोसिस्टायसिसचा संसर्ग झाल्याची माहिती आहे। सिस्टायसिस मूत्राशयाचा आजार आहे। यात मूत्रमार्गात बॅक्टेरियामुळे संसर्ग होतो। वाल्मिक कराडला अशाच आजाराची लागण झाल्याची माहिती आहे। बीड जिल्हा रुग्णालयातील पथकानं वाल्मिक कराडची तपासणी केली। यापूर्वीही वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं। मात्र आता थेट परळीच्या जवळ असलेल्या अंबाजोगाई रुग्णालयात नेलं जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत।